हाय फ्रेंड्स, स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण घरगुती पनीर कसं बनवायचं हे बघणार आहे। तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली आजची रेसिपी। बनवण्यासाठी लागणार आहे 1 लिटर दूध आहे आणि एका लिंबाचा रस काढून घेतलाय मी। हे मी दूध 1 लिटर दूध जे घेतलं होतं ते मी आधी पूर्ण व्यवस्थित तापून घेणार आहे आणि मग आपल्याला नंतर त्याचं पनीर बनवायला घ्यायचं आहे। याला आपण तापताना साय येऊन द्यायची नाहीये। साय मिक्स करत करत हलवत दूध तापून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। हे मी 1 लिटर दूध गाईचं घेतलंय, तुम्ही हवा असेल तर म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता। हे आपलं दूध व्यवस्थित तापत आलंय, तापलंच आहे ऑलमोस्ट। यात आता आपण एक लिंबू घेतला होता, त्याचं मी हे रस काढून घेतलाय, ते आपण ह्याच्यात घालणार आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचे, गॅस चालूच ठेवायचा आहे बारीक। मी गॅस बंद केलाय। आपलं पनीर तुम्ही बघू शकता व्यवस्थित सेपरेट झालंय, पाणी आणि पनीर। आता आपण ह्याला गार करून घेऊया। इथं मी एक स्टीलचं टोप घेतलंय, त्याच्यावरती ही चाळणी ठेवली स्टीलची। त्याच्यावर आपल्याला दूध हे ते जे घेतलंय आपण गार झालंय, कोमट झालंय, ते आपण ह्याच्यात गाळून घेणार आहे। ह्याच्यात आपल्याला हे ओतून घ्यायचे म्हणजे ह्याचं पाणी सेपरेट होईल। हे आपण ह्याचे चारी टोक असे व्यवस्थित हातात घ्यायचे आणि ह्याचं पाणी व्यवस्थित नितरून घ्यायचं। हे व्यवस्थित एक साइड करून दाबून घ्यायचे आपल्याला पनीर। व्यवस्थित चौकोनी आकार येईल इतपत आपल्याला व्यवस्थित बंद करायचं त्याला आणि एका प्लेटवरती ठेवून घेतलंय मी। त्याच्यावरती आपल्याला ती दुसरी प्लेट झाकायची आहे, म्हणजे त्यात जे थोडंफार पाणी राहिलं असेल त्या ओझ्याने ते निघून जाईल आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी जड ठेवायचं आहे। हे आपल्याला 1 तासभर ठेवायचं आहे। हे आपण 1 तास झालं झाकून ठेवलं होतं। आता आपलं पनीर तयार झालं असेल, आपण काढून बघूया। तुम्ही बघू शकता आपलं पनीर मस्त व्यवस्थित तयार झालंय, घट्ट असं। हे तुम्ही आता आपल्याला हे भाजीला वापरण्यासाठी पनीर तयार झालंय। हे आता आपण प्लेटमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवूया। मग तुम्हाला जेव्हा पण कधी भाजी करायची असेल तर तुम्ही ती पनीरची भाजी करू शकता। आपलं घरच्या घरी मस्त ताजं फ्रेश पनीर तयार झालंय। नक्की तुम्ही करून बघा। जाडसर आणि छान असं पनीर आपलं तयार झालंय। जेव्हा पण भाजी करायची इच्छा असेल तेव्हा तुम्ही 2 तास आधी जरी हे पनीर करून घेतलं तरी ते पनीर मस्त तयार होईल। तर हे आपलं पनीर मस्त तयार झालंय।
तुम्हीसुद्धा घरी करून ट्राय करून बघा, आवडेल तुम्हालासुद्धा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.